तर ज्योती गायकवाड आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ज्योती गायकवाडजी, आज पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. विरोधक सध्या पाहायला गेलं तर आंदोलन नसेल, एकवटलेले नाही, मात्र सध्या चर्चा ही होताना पाहायला मिळते की विरोधक कुठे आहेत? अरे विरोधक किती आहेत. विरोधक आंदोलन करतायत. एक आंदोलन झालेलं आहे, अजून महिना आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला दिसू. आणि आता आमची बैठक आहे महाविकास आघाडीची, तर नक्की मला जाऊ दे आणि काहीतरी आम्हाला जो निर्णय घ्यायचे ते निर्णय घेऊ. साधारणतः पाहायला गेलं तर दाऊस बाबत आज चर्चा होणार आहे. दाऊस मध्ये अनेक गुंतवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे. कसा याचा कसं यावर कसं पाहतात? अहो, दाओस मध्ये कोणाशी झाले एमओयू? सामंजस्य करार कोण झाले? ह्याच्यामधले भारतामध्येच लोक तिकडे घेऊन तुम्ही जाता, सरकारी खर्चाने तिकडे जाता. टाटा, अदानी, लोढा, RMZ ह्या सगळ्या कंपनी इंडिया मधल्या आहेत, भारतामधल्या आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही 1-2, 1 लाखाचे, 2.5 लाखाचे, 6 लाखाचे करार केले आणि तिकडे जाऊन तुम्ही मोठ्या मोठ्या आम्हाला गप्पा मारता. 40 लाख रोजगार निर्माण होणार असं फक्त सांगता. गेल्या वेळेचे रोजगार कुठे गेले? आम्हाला दाखवले नाही. श्वेतपत्रिका काढा त्याची. आणि आताचे रोजगार दिले तर आम्ही नक्की तुमचं कौतुक करू, पण तुम्ही तसं काही करत नाही. एका विशिष्ट लोकांसाठी काम करता, एका उद्योगपतीसाठी काम करता, कंत्राटदारासाठी काम करता. बाकी तुम्ही कोणाचं सरकार नाहीये, ना शेतकऱ्यांचंय, ना लोकांचंय, ना महिलांचंय, ना विद्यार्थ्यांचंय. कोणाचंच हे सरकार नाहीये. फक्त काही लोकांपुरतं काम करणार हे सरकार आहे. त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्यामध्ये हे आम्ही आणि परत विरोध करतच आहोत. असं नाही. महाविकास आघाडी एकत्र आहे आणि एकजुटीने काम करत आहे आणि एकजुटीने विरोध करत आहे. जिथे विरोधाला विरोध पाहिजे ते करतच आहे. विरोध मुद्दाम करायचा म्हणून करत नाही. तर ज्या गोष्टी चुकीच्या चालल्या त्यांना पाचवी बहुमत मिळालं, म्हणजे ते नको त्या कायदे पारित करून घेतात, नको त्या गोष्टी सगळ्या मानून घेतात. आणि हे जे चुकीचं चाललंय, लोकांसाठी तुम्ही काही कायदे करत नाही. लोकांसाठी जे काय चालू आहे ते काही त्याचा विचार केला जात नाही. फक्त तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही नको ते कायदे आणता आहात. धारावीसाठी तुम्ही सातत्यानं पुरावा करताय, पाठपुरावा करताय धारावीच्या डेव्हलपमेंट बाबत. मात्र धारावीमध्ये सातत्यानं पाहायला गेलं तर अजूनही अदानी बाबत असेल त्याच्यासोबत नक्कीच, कारण अदानीसाठी एक वरून वरद हस्त आलेलं आहे आणि इथे यांना ऑर्डर दिले गेले. त्याचं जे आहे ते योग्य ज्या त्याला हवं आहे ते देण्यासाठी मुंबईच, धारावीच काय, सगळे मुंबई त्यांना दिलेली गेलेली आहे. आणि त्यासाठी हे सरकार त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यासाठी सरकार काम करत आहे. पण आम्ही एवढं सांगतो की आमच्या बरोबर लोक आहेत, धारावीची जनता आहे, ती नक्कीच ह्या गोष्टीला विरोध करत आहे आणि नक्कीच विरोध करत राहू. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीची आज बैठक होते आहे आणि या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हर्षवर्धन सपकाळ सुद्धा जे आहेत ते दाखल झालेले आहेत. एकंदरीत राज्यसभा असेल, ती निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत, एकमत होताना पाहायला मिळतं. नक्कीच एकमत आहे. काय झालंय, आमचं सगळे आम्ही एकमताने आता मीटिंग आहे आणि एकमताने आम्ही जे काही आहे ते निर्णय घेणार आहोत. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजय सर, पाटील, मुंबई.